राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे। तर दुपारी 1 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येते। छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने मात्र नाराजी असल्याची माहिती समोर येते। तर सुनेत्रा पवार ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या, पण तिथे त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता त्या बॅकडोरने संसदेमध्ये एंट्री घेताना दिसतायत। या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे राज्यसभेसाठी। मात्र याच्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे, कारण छगन भुजबळ यांनाही या ठिकाणी ते इच्छुक होते अशी माहिती समोर येते। त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। तर दुसरीकडे सुनेत्रा पवार या मात्र आज आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। तर छगन भुजबळ जे एक मोठे नेते आहेत राष्ट्रवादीमधले, त्यांची समजूत आता कशी काढली जाणार हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। बरोबर ना, आता अजित पवारने सांगायला पाहिजे, आता निवडणूक झाली सुनेत्राबाई, आता परिवार निकाल दो। पण सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढली, त्या निवडणूक हारल्या। आता त्यांना राज्यसभेत जायचं असेल, हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।